विजयाचा विश्वास वाटतो? मला देवावरती विश्वास आहे, विजय असणार आहे. लोकांना नवीन पर्याय जरी दिला तो 100% विजय आपली होणार आहे. काय प्रॉब्लेम? लोक देतील असं वाटते, बारामतीकर साथ देतील? कशाला नाही देणार? करुणा धनंजय मुंडेला पूर्ण महाराष्ट्र साथ देणार आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी करुणा मुंडे या ठिकाणी आलेल्या आहेत. खरं तर ही बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सातत्यानं मागणी केली जाते. तुम्ही मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला. बिनविरोध काढण्याचे जे प्रयत्न सुरू होतात मी बघत आहे त्याच्यासाठी, आणि कोणतेही असे मोठे पक्षांनी मोठे उमेदवारांनी फॉर्म नाही भरलेला आहे. तो बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही कुठेतरी वाचवायचा आहे मला. त्याच्यासाठी मी आज मुंबईमधून इथे फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे. फक्त लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेलात का दुसरं काही कारण आहे? दुसरं तो काही कारण नाही आहे. आज धन्या मुंडे पण होता इकडे, तो त्यांना पण मला दाखवायचा आहे. आणि धन्या मुंडे वहिनीसोबत उभे राहणार आहे की बायकोसोबत हे पण मला बघायचं आहे. त्याच्यासाठी मी आलेली आहे. किती विश्वास वाटतो? कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहात? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जात आहात? खूप काही मुद्दे आहे, जसे की आता आपण बघितलेलं आहे की बारामती असे रोल मॉडेल सांगत होते, पण मला असं बघून असं काय वाटलं नाही की खूप काही विकास झालेला आहे. तो हे सगळे खूप मुद्दे आहे. लाईट, रस्ता, बिजली, पाणी, शेतकरी जे आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये परेशान आहे. ते सगळे मुद्दे तो कॉमन मुद्दे आहेच आहेत. भावनिक वातावरण आहे असं तुम्हाला वाटते का बारामतीमध्ये? अजितदादांच्या जाण्यानंतर ही निवडणूक भावनिकतेत होती अशी? भावना जे आहे ते अजितदादासोबत आहे आणि सदाकालसोबत साठी राहणार आहे. भावनेचा काही विषय नाही आहे, पण जे आहे जे लढणारे व्यक्ती असते त्यांना लढावं लागते. त्याच्यासाठी कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही लढणार आहात? कशा पद्धतीने मतलब जसे लढताय तसंच लढणार आहे. पद्धतीने म्हणजे काय? कशा पद्धतीने प्रचार करणार? काय तुम्ही अजेंडा घेऊन लोकांसमोर जाणार त्या संदर्भात? आता बघू. आता तो फॉर्मचा आहे, फॉर्म सिलेक्ट झाल्यानंतर. नाही तर तुम्हाला माहिती आहे हे राजकारणी लोक काय करताय. अगोदर धन्या मुंडेच्या समोर मी उभे राहिली होती, तो माझा सूचक. आता अगोदर फॉर्म वैध होऊन जाऊ द्या, नंतर आपण पुढची रणनीती तुम्हाला सांगू. मी शेवटचे प्रश्न विचारतो. या ठिकाणी जो आहे तो मेळावा पार पडला, त्या ठिकाणी सगळेच नेते आहेत ते भावूक झालेले पाहायला मिळाले आणि आव्हान करतायत सातत्याने बिनविरोध व्हावं. बिनविरोध व्हावा असं आवाहन करताय, पण कोण करताय? ह्यांचेच लोक आवाहन करताय ना बिनविरोधसाठी. जे सत्ताधारी लोक आहेत ते कशाला आवाहन करणार? जरी माझा पक्ष आहे आणि मी पण एक पक्षाची अध्यक्ष आहे, त्याच्यासाठी मी आज इथे उभे राहण्यासाठी आलेली आहे. क्योंकि आपला पक्ष आहे तो सगळ्यांना लढायला पाहिजे. हे पोटनिवडणूक जरी असेल ते आज संपली ना. आज देवाने एक संधी दिलेली आहे, ते संधीमध्ये सगळ्यांना भाग घेतला पाहिजे. माझा असा विचार आहे. विजयाचा विश्वास वाटतो? हा, विजयाचा विश्वास वाटतो? मला देवावरती विश्वास आहे, विजय असणार आहे. लोकांना नवीन पर्याय जरी दिला तो 100% विजय आपली होणार आहे. काय प्रॉब्लेम? देतील असं वाटते, बारामतीकर साथ देतील? कशाला नाही देणार? करुणा धनंजय मुंडेला पूर्ण महाराष्ट्र साथ देणार आहे, हे विश्वास आहे. तर या होत्या करुणा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना विजयाचा विश्वास वाटतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढच्या काही वेळामध्ये ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.